आमचा डेली चालूच असतो। मी म्हणतात तो खालच्या लेवलातून ह्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे। मी पहिला नगरसेवक, 2 वेळा नगरसेवक झालो, मग आमदार झालो, मंत्री झालो, 4 वेळा निवडून आलो आणि 5 वेळा मंत्री झालो, असं माझं हिस्ट्री आहे। आता ही लास्ट टाइम म्हणजे मी अजूनपासून कुठचं सरकार उडवलेलं नाही, पाडलेलं नाही, सरकार आम्ही टिकवलेलं आहे, पडल्यानंतर आम्ही बंद केलेलं आहे, पण कुठचंच सरकार अजूनपासून आम्ही उडवलेलं नाही, कुठचंच सरकार। आता आम्ही MG मध्ये प्रवेश केला ह्यावेळी मी, आणि MG मधून मी निवडून आलो, मला मंत्रीपद मिळालं, टुरिझम आणि स्पोर्ट्स मिळालं। जेव्हा मी मंत्री झालो ह्या सरकारमध्ये, मी अगोदरच ढवळीकरांना सांगितलं की आता हे सरकार पाडायचं नाही, हे सरकार टिकवण्यासाठी मी आहे आणि कच्चा पाडायचा विचार करावा नाही। इतक्यात ते ढवळीकरांनी तो त्याचा भाऊ तिथं बसवला आणि डिस्टर्ब केला त्यांना सगळ्यांना, म्हणून मी त्यांना सांगितलं एकतर ते बरोबर दिसत नाही मला तरी, तुम्ही तिथं ठेवलात ते। आता तो निर्णय त्यांचा प्रेसिडेंट MG ते काय आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेतात, आमचं काय ऐकून घेत नाही। MG पार्टी बहुजन समाजाची पार्टी, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी, सगळ्यांचे विचार बरोबर घेऊन जाणारी पार्टी, म्हणून आम्ही त्यात गेलेलो। पण ते आमचा विचार ऐकूनच घ्यायला तयार नाही। एकट्याचा तसा विचार बऱ्यापैकी आला, त्या लो विडेलगाराला काढून त्यांनी बाहेर फेकला, पडसून त्याला गुंडागिरी आणली आणि त्याला मस्ती करून दाखवली। अशा रीतीने तो MG पार्टी ह्या रीतीने ह्या लेवलाच्या गेली। ती पार्टी खाली 2च माणसाची झालेली आहे, ढवळीकर फॅमिलीची, आणि ते भावाभावासाठी काय पण करण्यासाठी तयार आहे। म्हणून मला जेव्हा कळलं की हे गव्हर्नमेंट ते पाडायला बघतात, तेव्हा आम्ही डिसिजन घेतलं आणि आम्ही BJP मध्ये मर्ज झालो। BJP आम्ही रिजनल BJP सोडले आणि मग नंतर आम्ही मर्ज झालो। आणि BJP मध्ये मला त्यांच्यानी सांगितलं की आम्ही उपमुख्यमंत्री मला करणार म्हणून, दुसरा माझा जो होता MGचा माणूस त्याला मंत्री करणार म्हणून, ट्रान्सपोर्ट खातं मला देणार म्हणून, आणि ही जी खाती मला दिलेली आहे ती गोव्यासाठी मी यूज करणार। आणि पार्टी जी आता BJP झालेली आहे ही माझं लास्ट पक्षांतर, आणि हे मी BJP एक स्ट्रॉंग गोव्यामध्ये आणि अख्ख्या गोव्यामध्ये एक स्ट्रॉंग पार्टी ह्या रीतीने मी पुढे घेऊन जाणार। हे उपमुख्यमंत्री माझ्या पेडणेकरांसाठी आणि माझ्या गोव्याकरांसाठी, मी उपमुख्यमंत्री गोव्याचा झालो पण पेडणेकरांसाठी बाबूच असणार। आणि ह्याचा उपयोग होतोय तेवढं माझ्या दलित समाजाबद्दल, माझ्या गोव्याकराबद्दल, बहुजन समाजाबद्दल जातोय तेवढा उपयोग मी त्याचा या उपमुख्यमंत्र्याचा करून लोकांपर्यंत पोहोचवला। आता किती बोलले ढवळीकर फॅमिली, आला लोक विश्वास ठेवणार नाही, कारण मी म्हटलो ना, जे सगळ्या विचारधाराची ती पार्टी होती, बहुजन समाजाचा, दलित समाजाचा, अख्खा बहुजन समाज भाऊसाहेब बांदोडकरांनी केले, सगळ्यांचे विचाराचं ते हे घेत होते, म्हणजे त्याचं होतात तेवढं त्याचं सगळ्यांना विश्वासात घेऊन ते काम करत होते। ते गेलं। आता हे 2 भाऊ काय करेल त्याने, लोक किती विश्वास ठेवले मला कळत नाही। MG तर त्यांच्यानी खालावली, सारखी खाली केलेली आहे। पण आता जो गव्हर्नमेंट आहे, जो गव्हर्नमेंट, आम्ही हे गव्हर्नमेंट मनोहर पर्रिकर चीफ मिनिस्टर असताना बघितलेलं आहे। चीफ मिनिस्टर मनोहर पर्रिकरांनी जे काम केलेलं आहे गोव्यामध्ये हे कोणच विसरू शकत नाही। जो डेव्हलपमेंट सेंटरला तो त्याने आणला, मोठे मोठे ब्रिजेस आज होतात, मांडवी धरा, जुवारी ब्रिज धरा, 4 लेन रोड धरा, 18,000 कोटी जो सेंट्रलने दिलेला आहे आणि गोवा गव्हर्नमेंटने यात पैसा घातलेला आहे, हे स्वप्न मनोहर पर्रिकरांचं, हे इतकं मोठं त्यांनी काम केलेलं आहे। आणि गोवा पुढे नेण्यासाठी हे सेंट्रल, उद्या जे गव्हर्नमेंट येतोय सेंट्रलचं ते मोदी सरकारच आहे, याच्यात डाऊट नाही आहे। आणि इकडचे बी 2 सीट आणि जे बाय इलेक्शन होणार ते सगळे सीट आमचे BJPचेच येणार, याच्याबद्दल डाऊट नाही। दुसरं माझं सांगायचं की मनोहर पर्रिकरांनी ज्या स्कीमी केल्या, जी लाडली लक्ष्मी धरात, पेन्शन धरात, या तुमचं गृह आधार धरात, या स्कीमी त्याने अख्ख्या गोवावाल्यांना स्थान दिलेलं आहे। यातल्या सगळ्या समाजाच्या लोकांना स्थान दिलेलं आहे, हिंदू, कॅथलिक, मुस्लिम, बहुजन समाज, दलित समाज, सगळ्यांना, कोण खालती वरती असा नाही आहे, जो गरीब आहे त्यांच्यापर्यंत स्कीम पोहोचवली। तसंच मला दिसतोय ह्या स्कीमवरसून की गोव्यातला एकही गरीब माणूस उपाशी राहू शकत नाही, अशा स्कीमी आहेत। आणि त्यावरून ह्या स्कीमी आणि हा डेव्हलपमेंट पुढे नेण्यासाठी जे BJP गव्हर्नमेंटने जो आजचा चीफ मिनिस्टर जो पुढे आणलेला आहे, जो आमचा प्रमोद सावंत, डॉक्टर प्रमोद सावंत, त्याच्याकडे ती हिंमत आहे आणि एक बहुजन समाजाचा लीडर आहे,
आणि त्या सगळ्या स्कीमी पुढे नेण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहे. हे उपमुख्यमंत्रीपद त्या कामासाठी आहे. आणि आम्ही गोयाभर अशा समाजासाठी, लहान समाजासाठी, बारीक समाजासाठी, बहुजन समाजासाठी आम्ही लढणार आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार. शिरोड्यात तसा डेव्हलपमेंट, विकास जो मनोहर पर्रीकरांनी पुढे नेलाय तो पुढे आम्ही नेणार, कंप्लीट करेपर्यंत सोडणार. काय आहे, मी जेव्हा 99 मध्ये मी जेव्हा काँग्रेस पार्टी सोडलो आणि बीजेपी मध्ये सामील, मी पहिला मंत्री जो मला बीजेपी पार्टीने स्थान दिलेलं आहे. आणि आजही जो स्थान मला उपमुख्यमंत्री केलेलं आहे ते बीजेपी पार्टीने केलेलं आहे, जे आमच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतने केलेलं आहे. एक दलितला उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे, हे आम्ही विसरू शकत नाही. पण मी एक बघितलेलं आहे, मी जेव्हा पॉलिटिक्समध्ये आलो, म्युन्सिपाल्टीतून आमदारकीमध्ये आलो, तेव्हा मी बघितलं की हा पेडणे मतदारसंघ गेली 38 वर्ष ह्याच्यामध्ये MG पार्टी गव्हर्नमेंट केलेलं, रूल सुद्धा केलेलं, पण विकास झाला नाही. कुठेच विकास झाला नाही. मतदारसंघात रस्ते नव्हते, पाणी नव्हतं. ते म्हणत नाही, मी म्हणतो मी आमदार होण्यापूर्वी ह्या मतदारसंघात काहीच फॅसिलिटी आल्या नाही. लोक गरोदर बायको सुद्धा एक गरोदर व्हायचे ह्याला तिला पाण्यातून घेऊन येत होते. रस्ते नव्हते, त्यासाठी गाड्या नव्हत्या आणि सगळीकडे सोयी नव्हत्या. पाणी कुठं पोचलेलं नाही, डेव्हलपमेंट कुठं झालेलं नाही. आणि ही संधी मला कधी मिळली जेव्हा मी पक्षांतर केलो, पॉवर घेतलो, पॉवर आणि लोकांची कामं, म्हणून आम्ही पक्षांतर केलं आणि ते आम्ही करून दाखवलं लोकांना. अगोदरच्या ज्या पार्ट्या होत्या त्या खाली यूज करून घेत होत्या, शिव दिसला काय मतं असं ते काढून टाकलो मी. काम करा, मतं घ्या, आणि ते काम आम्ही करून लोकांना दाखवलं. म्हणून 4 वेळा मला पक्षांतर करायला भेटलं आणि पक्षांतर करून गव्हर्नमेंट करून आम्ही कामं केली. आज जो कामं दिसतात सगळीकडे, रस्ते, लाईट, पाणी सगळीकडे पोहोचलेलं आहे. तसंच मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत, जे धरा तुम्ही आमचं इंटरनॅशनल एअरपोर्ट धरा, आयुष हॉस्पिटल धरा, रवींद्र भवन धरा, इंटरनॅशनल तुमचा स्टेडियम येतो, क्रिकेट स्टेडियम तो धरा, आणि सावळवाडा ग्राउंड धरा, ब्युटिफिकेशन धरा, सगळीकडे हॉटमिक्स रस्ते धरा. हे गव्हर्नमेंट कब्जा करून आम्ही केलेलं आहे. म्हणून मी आज म्हणतो की बीजेपीकडे ती पॉवर आहे पुढे नेण्यासाठी, आणि जे मनोहर पर्रीकरांचं जे स्वप्न आहे तेच आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत आणि गोवा नंबर 1 करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. कारण आम्हाला तसा चीफ मिनिस्टर भेटलेला आहे, यंग चीफ मिनिस्टर, त्याच्याकडे उमेद आहे आणि काम पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे ताकद आहे. मोगोचा आता लोकांना तर मेसेज गेलेले काही ढवळीकर कंपनीने कोणाला विश्वासातच घेतलेलं नाही ना. एक तर ते 2 जण मिळून ते गव्हर्नमेंट करायला बघतात, सगळीकडे तसं चाललेलं आहे त्यांचं. पार्टी कुठे स्ट्रॉंग केलेली दिसत नाही, लोकांना कळून चुकलेलं आहे. आणि जेव्हा माझ्या असल्या माणसाला, दलित माणसाला समज ते हे देतात, ही आमची वागणूक देतात, जशी आमच्या मामलेदाराला जी वागणूक दिली लोकांसमोर आहे.